तर नमस्कार मंडळी. तर मी करणार आहे शिजवलेल्या हरभऱ्याची भाजी. तर हे हरभऱ्याचे आहेत, तर मी रात्री भिजत ठेवलेले होते आणि सकाळी ह्याची भाजी करायला घेतली आहे मी. तर इथं मी 2 मोठे बटाटे, 1 टोमॅटो आणि 2 कांदे घेतलेत. आता मी इथं कुकरला हे जे हरभरे आहेत तर टाकून घेतले आहेत. आता ह्याच्यामध्येच मी हे टोमॅटो टाकून घेतला आहे. आता ह्याच्याबरोबरच मी 2 बटाटे आणि 2 कांदे टाकून घेतलेत. आता ह्याच्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडंसं मीठ टाकलंय मी. आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून ह्याची आपण 2 शिट्ट्या काढून घेऊया. तर आपल्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता आपले हरभरे जे आहेत तर छान असे शिजलेले आहेत. आता हे टोमॅटो मी बाजूला काढून घेणार आहे. आता हे टोमॅटो आणि 2 बटाटे जे टाकले होते आणि कांदा हे बाजूला काढून घेणार आहे मी. आता ही जी टोमॅटोवरची जी साल आहे तर ती पण बाजूला काढून फेकून द्यायची आहे आपल्याला. तर ही बघा, ही साल काढून घेते मी. आता हे आपले हरभरे पण छान असे मऊ असे शिजलेले आहेत. आता मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये हे शिजलेला टोमॅटो, शिजलेला कांदा आणि हे शिजलेले हरभरे थोडेसे टाकून घेतलेत मी. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून ह्याची मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे मी. तर आपली ही बारीक पेस्ट तयार झालेली आहे. तर एका वाटीमध्ये मी ही पेस्ट काढून घेते. आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 10 ते 12 हे टाकलेले आहेत मिक्सरच्या भांड्यात. आता ह्याच्यामध्ये आलं टाकून घेतलंय आणि त्याच्यानंतर भरपूर सारी अशी कोथिंबीर, ह्याची मी मिक्सरला बारीक अशी पेस्ट काढून घेणार आहे. तर ह्याची बारीक अशी पेस्ट काढून घेतली मी. आता इथं गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. आता कढईमध्ये मी तेल टाकून घेतलंय आधीच. आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरी मोहरी चांगली छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये आपण हे आलं लसूण कोथिंबीरची जी पेस्ट आहे तर ती टाकली आहे मी. आणि ही जी पेस्ट आहे तर छान असं आपण परतून घेऊया. आता ह्याच्यामध्ये मी 1 तेजपत्ता टाकलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी आता मसाले टाकून घेणार आहे. आता हा जो मसाला आहे तर घरचा मसाला आहे. तर 2 चमचे मी छोटे हा मसाला टाकलेला आहे काळा. त्याच्यानंतर 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे. आमचूर पावडर पण टाकली आहे अर्धा चमचा. अंबारी मसाला टाकलेला आहे 1 चमचा. आणि हा गोडा मसाला पण टाकून घेतला आहे थोडासा मी. आता हे सर्व जे मसाले आहेत तर छान असं परतून घेणार आहे मी. तर आपले हे मसाले छान परतून झालेत. आता ह्याच्यामध्ये मी हे जे वाटण काढून घेतलेलं होतं आपण तर ते टाकूया टोमॅटो आणि कांद्याचं. आणि ह्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. तर ह्याला छान असं तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता ह्याच्यामध्ये आपण हे जे शिजवलेले हरभरे होते ते टाकून घेतले आहेत मी. आता ह्याला छान असं मिक्स करून घेऊया भाजीला. अशी भाजी जर तुम्ही केली तर एकदम छान अशी चवीला लागते ही भाजी. एकदा नक्की करून पहा तुम्ही. आता ह्याच्यामध्ये आपण हे जे बटाटे शिजवलेले होते ते कुस्करून टाकूया. म्हणजे आपली जी भाजी आहे घट्टसर अशी सरभरीत होईल. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा.
आता ह्या भाजीला आपण 5 ते 7 मिनटं शिजून देऊया. 2 मिनटं मी फुल गॅसवर ही भाजी शिजून दिलेली आहे. नंतर बारीक गॅस करून 5 मिनटं ही भाजी शिजून घेतली आहे. आता त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये चिरलेली बारीक कोथिंबीर टाकली आहे वरतून. तर आपली ही भाजी छान अशी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. चवीला तर खूप भारी लागते ही भाजी. तर तुम्ही एकदा नक्की करून पहा. तर ज्यांनी माझा व्हिडिओ बघितला त्यांना मनापासून धन्यवाद. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपली ही भाजी छान अशी तयार झालेली आहे. मस्त. धन्यवाद.